गावाच्या शेवटच्या टोकाला एक जुने घर उभा होता. लोक त्याला शापित घर म्हणायचे. त्या घरात गेल्या की कोणीही परत यायचं नाही अशी भीती सगळ्यांच्या मनात होती. एक दिवस राहुल नावाच्या धाडसी तरुण गावात आला. त्याला भूते शापांवर विश्वास नव्हता. गावकऱ्यांनी त्याला त्या घराबद्दल सावध केलं, पण त्याने हसून म्हटलं, भूते असती तर आधीच दिसली असती. आणि तो रात्रीच्या वेळी त्या घरात गेला. घरात शिरताच त्याला थंड वारा जाणवला. दरवाजे आपोआप बंद झाले. भिंतीवर जुन्या काळ्या आकृत्या हलू लागल्या. तो दिवा लावतो तेवढ्यात एक बाईचा आवाज ऐकू आला. का आलास माझ्या घरात? राहुलने टॉर्चचा प्रकाश त्या दिशेने केला तर त्याला पांढऱ्या कपड्यातली स्त्री दिसली. तिचे डोळे लाल आणि चेहरा काळा पडलेला होता. ती हळूहळू पुढे येत म्हणाली, हे घर माझं आहे. ज्यानेही हे घर घेतलं त्याचा मृत्यू ठरलेलाच आहे. राहुल घाबरून मागे सरकला, पण दरवाजा गायब झाला होता. अचानक ती स्त्री हवेत विलीन झाली आणि घरभर रडण्याचे आवाज घुमू लागले. राहुलने किंचाळत खिडकी फोडून बाहेर उडी मारली. सकाळी गावकऱ्यांनी पाहिलं, राहुल शेतात बेशुद्ध पडलेला होता. त्याने फक्त एकच वाक्य म्हटलं, ते घर खरंच शापित आहे. तिथे कोण जाऊ नका. त्या दिवसानंतर कोणीच त्या घराकडे वळून पाहिलं नाही. आणि आजही रात्री त्या घरातून ती बाईचा आवाज येतो, हे घर माझं आहे.